मित्रांनो, जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला एक गोष्ट फार क्लिअरली माहिती आहे, की स्टॉक घेताना एक आपल्याला रिसर्च बराच करावा लागतो. तर रिसर्च करायला मी आज एक टूल घेऊन आलो आहे तुमच्यासाठी, जो की आहे Scanex.trade. मित्रांनो, हे प्लॅटफॉर्म जे आहे आत्ता आपण Scanex.trade हे धननी बनवलेलं आहे. तर तुम्हाला हा जर प्लॅटफॉर्म वापरायचा असेल, तर एक सोपी गोष्ट आहे, की तुम्हाला धनचा लॉग इन म्हणजे धनचं अकाउंट असणं फार गरजेचं आहे. एकदा तुम्ही अकाउंट बनवला तर लॉग इन तुम्ही धन थ्रू आरामात करू शकता. तर आपले अपवर्ड स्टॉक जे आहेत मित्रांनो, आपण स्विंग ट्रेडिंग करताना हे कसे बघू शकतो, हे मी तुम्हाला स्कॅनेक्सच्या थ्रू कसं करायचं हे दाखवतो. तर इथे तुम्हाला होम पेजवरती आहे, तुम्हाला दिसून येतं इथे क्रिएट स्क्रीनर्स वगैरे हे गोष्टी पण आहेत. तर स्क्रीनर्सवरती जर आपण गेलो तर इथे साईड बारमध्ये बरेचसे ऑप्शन मिळतात, पण आपल्याला जायचं आहे टेक्निकल स्क्रीनर्समध्ये. टेक्निकल स्क्रीनर्सवरती क्लिक करा आणि इथे जे आहे मोमेंटम स्टॉक्सचं ऑप्शन आलेलं आहे. तर मोमेंटम स्टॉक्समध्ये जाऊ आपण. एकदा क्लिक केल्याने हे सगळे गोष्टी येऊन जातात. मित्रांनो, हे जे आहेत हे डिफॉल्ट सेटिंग्स इथे आलेले आहेत. डिफॉल्ट सेटिंग्समध्ये काय आलेलं आहे, RSI लेस देन ऑर इक्वल टू 70 आहे. MFI जे आहे ते लेस देन ऑर इक्वल टू 70 आहे. बरेच लोक हे क्लेम करतात की 60 ते 70ची रेंज जी आहे हे चांगलं MFI आहे. जर 60च्या खाली किंवा 40च्या खाली असेल तर MFI जे आहे ते कमी आहे. सिमिलरली CCI जे आहे ते 110 वर सेट आहे, पण त्यालाही आपण 70च्या खाली किंवा 40च्या खाली जे आहे त्याला आपण बॅड CCI म्हणू शकतो. व्हॉल्यूम जे आहे ते 10 दिवसाच्या ॲव्हरेजप्रमाणे दुप्पट झालेला ट्रेंडला आपण बघतोय, म्हणजे तो फिल्टर लावलेला आहे. आणि प्राईस जे आहे ते एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 10 दिवसाचा आहे. त्याशिवाय मित्रांनो, इथे पर्सेंटेज चेंज 1 दिवसाचा जो आहे तो 1% वर लावलेला आहे. म्हणजे आपल्याला एक अंदाजा येऊन जातो की हा स्टॉक जो आहे हा अपवर्ड ट्रेंडिंगच आहे. आणि इथे 10 रुपयाची आपण प्राईसची लिमिट का लावलेली आहे, कारण आपल्याला पेनी स्टॉक्स जे आहे हे काढून टाकायचे आहेत. जर तुम्हाला पेनी स्टॉक्स घ्यायचे असेल तर हे तुम्ही ऑब्व्हियसली ठेवू शकता. आणि मार्केट कॅप जे आहे ते 500 करोडला सेट केलेलं आहे मिनिममवर. तर 500 करोडच्या खाली जे आहेत कंपन्या ते तुम्हाला नाही दिसणार. तर जर तुम्हाला हे चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे कस्टमाइजमध्ये जाऊ शकता. तर मित्रांनो, आपण कस्टमाइजच्या ऑप्शनमध्ये आलेलो आहोत आणि हे सगळे तुम्हाला फिल्टर जे आहेत ते अवेलेबल आहेत. तर इथे आपण जर 500 करोडवर फक्त क्लिक केलं तर तुम्ही इथे मिनिमम जे आहे, समजा तुम्हाला 300 करोड पाहिजे तर ते तुम्ही सेट करून एंटर करू शकता. त्याप्रमाणे कंपनीज चेंज होतील, ऑब्व्हियसली स्टॉक्सही चेंज होतील. पण सध्या जे आहे आपण 500वरच ठेवूयात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्लायडरनी पण हे चेंज करू शकता किंवा इथे ॲरोज आहेत त्याप्रमाणे पण चेंज करू शकता. त्याशिवाय पेनी स्टॉक्स काढायला आपण 10 रुपयाचा ॲव्हरेज लावला आहे. जर तुम्हाला वाढवायचं असेल तुम्ही वाढवू शकता किंवा हे काढूनही टाकू शकता. फक्त X दाबायचं आहे. तिथे RSI आहे. आपल्याला CCI जे आहे, समजा मला इथे 70 हवा आहे तर मिनिममवर आपण चेंज करूयात, इनपुट करूयात 70 आणि एंटर दाबूयात. तर इथे तुम्ही बघू शकता या परत स्टॉक्स चेंज झालेले आहेत. तर व्हॉल्यूम जे आहे मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 10 दिवसात जे आहे व्हॉल्यूम ह्याचा ऑन ॲव्हरेज दुप्पट झालेला हवा आहे आपल्याला. तर आपण कुठलाही स्टॉक इथे उघडूयात, ह्याचा चार्ट उघडूयात. आणि चार्ट उघडल्यावरती तुम्ही इथे बघू शकता की ह्याचं ट्रेंड जे आहे ते अपवर्डच आहे आत्ता. आणि आत्ता आजच्या दिवसालाही हे अपवर्डच आहे. पण हे आपल्याला बघायला इथे FXचं ऑप्शन म्हणजे इंडिकेटरचं ऑप्शन आहे. तर आपण त्याला व्हॉल्यूमचा पण एक लावून टाकू इंडिकेटर. इथे व्हॉल्यूम क्लिक करूयात आणि त्याचा इंडिकेटर लागलेला आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता जे ॲव्हरेज स्टॉकचे प्राईस आहे त्याप्रमाणे इथे जे आहे हे दुप्पट झालेलं आहे. इथे परत दुप्पट झालेलं होतं, मध्ये त्रिपट झालेलं असेल, पण त्याप्रमाणे आपण फिल्टर जसे लावलेत त्याप्रमाणे आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण जे आहे ते स्टॉक रिसर्च करू शकतो. मी तुम्हाला एकदा परत सांगतो की कसं जायचं ह्याच्यात. आपण होम स्क्रीनवर आलेलो आहोत. Scanex लॉग इन केलेलं आहे ऑब्व्हियसली धनच्याद्वारे. आणि आपल्याला जायचं आहे स्क्रीनर्समध्ये. स्क्रीनर्समध्ये गेल्यानंतर टेक्निकल स्क्रीनर्समध्ये जायचं आहे आणि मोमेंटम स्टॉक्सवर क्लिक करायचं आहे. मोमेंटम स्टॉक्सवरती क्लिक केल्यानंतर हे सगळे ऑप्शन्स जे मी तुम्हाला आत्ता सांगितले होते ते तुम्ही कस्टमाइज करू शकता आणि तुमचा रिसर्च करू शकता. ऑब्व्हियसली जर आपण CCI आणि MFI 40च्या खाली घेतलं, हे प्राईस चेंज -1ला घेतलं तर तुम्हाला डाऊन ट्रेंडसुद्धा दिसून येतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.